2 दिवसापूर्वी सातारा जिल्ह्यातील एका महिलेला रस्त्यात अडवण्यात आलं. एका टोळक्याने तिला कोयत्याचा आणि चाकूचा धाक दाखवला. तिच्या गळ्यातील सोन साखळी हिसकावली आणि तिथंच पसार झाली. या घटनेनंतर त्या परिसरात प्रचंड भीतीचं वातावरण तयार झालं. कारण गुन्हेगाराची एवढी डेअरिंग पाहून लोकं घाबरली. या लुटेमागं नाव आलं होतं लखन भोसलेचं. लखन भोसले हा मूळचा सातारा जिल्ह्यातील खाटव तालुक्यातील जयराम स्वामी वडापाव येथील रहिवासी आहे. तो एक सराईत गुन्हेगार होता. दरोडा, जबरी, चोरी, लूटमार, महिलांना धमकावणे, दागिने हिसकावणे असे अनेक गुन्ह्यामध्ये तो आधीपासूनच सामील होता. लखन भोसलेचं नाव सातारा पोलिसांच्या नोंदीत बरेच दिवसापासून होतं. त्याच्यावर आधीपासूनच अनेक गुन्हे दाखल होते. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार तो लहानपणापासूनच गुन्हेगारीकडे वळाला होता. सुरुवातीला किरकोळ चोरी, मारामाऱ्या, दारू पिऊन दंगली घडवणं त्याचे हे धंदे होते. हळूहळू त्याने टोळी तयार केली आणि मोठे दरोडे घालायला सुरुवात केली. त्याच्या नावाचा परिसरात धाक बसायला सुरुवात झाली. गावातील काही लोक त्याला घाबरत, तर काहींनी त्याच्यासोबत गुन्हेगारीमध्ये हातमिळवणी केली. म्हणजे लखन हा साधा चोर नव्हता, तर तो संपूर्ण टोळीचा लीडर होता. 2 दिवसापूर्वी लखन भोसले व त्याच्या 2 साथीदारांनी साताऱ्यातील एका महिलेला थांबवलं. त्यांनी तिच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावली. हे करताना त्यांनी कोयत्याचा धाक दाखवला. महिला घाबरली, किंचाळली, पण आसपास कोणीच मदतीला आलं नाही. गुन्हा करून हे तिघं लगेच पसार झाले. ही घटना घडल्यानंतर पोलिसात तक्रार दाखल झाली आणि लगेच तपास सुरू झाला. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासलं, साक्षीदाराची चौकशी केली. त्यांना माहिती मिळाली की या गुन्ह्यामागं लखन भोसलेचं नाव आहे. गुन्हा केल्यानंतर लखन भोसले हा साताऱ्यात थांबला नाही. त्याला माहिती होतं की पोलीस लगेच शोध घ्यायला सुरुवात करतील. त्यामुळे तो आपल्या 2 साथीदारांसोबत पुणे जिल्ह्याकडे पळाला. त्याने पुण्यातील शिक्रापूर भागात आश्रय घेतला. तिथे त्याचे साथीदार होते. त्याच्या मदतीने तो लपून बसला होता. पोलिसांच्या हाती ही माहिती लागली की लखन शिक्रापूर भागात आहे. सातारा पोलिसांचं एक पथक तातडीनं पुण्यात दाखल झालं. गुप्त माहितीच्या आधारावर त्यांना सापळा रचला. त्यांच्या डोक्यामध्ये फक्त आरोपींना पकडून कोर्टात हजर करणे. पण पोलिसांना ही माहिती होतं की आरोपी धोकादायक आहे. त्याच्याकडे कोयता, चाकू, शस्त्र आहेत. त्यामुळे कारवाई अत्यंत काळजीपूर्वक करावी लागेल. शेवटी तो क्षण आला. पोलिसांनी शिक्रापूरमध्ये लखन भोसले आणि त्याच्या 2 साथीदारांना घेरलं. पोलिसांनी त्याला शरण येण्यास सांगितलं. लखन भोसलेने शरण येण्याऐवजी चाकूने पोलिसांवर हल्ला केला. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे पोलिसांची गाडी आणि काही अधिकारी धोक्यात आले. अशा परिस्थितीत पोलिसांकडे पर्याय नव्हता. त्यांनी आत्मरक्षणासाठी गोळीबार केला. गोळी लखनच्या कमरेला लागली. तो अत्यंत गंभीर जखमी झाला. पोलिसांनी तातडीनं त्याला रुग्णालयात दाखल केलं. पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. गावामध्ये काहींनी समाधान व्यक्त केलं, तर त्यांनी म्हटलं आहे की हा गुन्हेगार होता. गावाचं नाव खराब करत होता. पोलिसांनी योग्य केलं. तर काहींनी शंका व्यक्त केली, लखनला जिवंत पकडता आलं असतं का? आणि एन्काउंटर खरंच आवश्यक होता का? पण बहुसंख्य लोकांचं म्हणणं एकच होतं. असा गुन्हेगार वारंवार गुन्हे करत असतो आणि समाजाला त्रास देतो. त्यामुळे त्याच्यावर कठोर कारवाई लगेच झालीच पाहिजे, अशी लोकांमध्ये भावना आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुमचं काही मत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवून जा.